परदेशी महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि विविध प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये। त्याला सुरुवात करूया। विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारी शक्तीचा सहभाग अनिवार्य आहे। जेव्हा महिला अर्थव्यवस्थेमध्ये सक्रिय संसाधन म्हणून सहभागी होतील तेव्हाच देश पूर्णपणे विकसित होईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। वांद्रे कुर्ला संकुलातील महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी देशातील पहिल्या 1 कोटी लखपती दीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजेत असं आवाहन केलं। महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत महिलांचा सहभाग जाहीर केला। याद्वारे बचत गटांना नर्सरी तयार करणं आणि वृक्ष संवर्धनासाठी निधी दिला जाईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे देखील उपस्थित होते। यावेळी या नवीन मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला। आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून कनेक्टिंग लिंक आहे असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले। तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला। मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय। मुंबईत उपलब्ध असलेल्या हाऊसिंग स्टॉकमधील घरांचा वापर अधिक सुनियोजित पद्धतीने करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले। वर्षा निवासस्थानी झालेल्या या विशेष बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचीही प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्रात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कामकाज आता प्रगत TMS 2.0 प्रणालीद्वारे सुरू झाले। या पारदर्शक प्रणालीमुळे उपचारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। मात्र योजनेचा विनाविलंब लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड आणि eKYC पूर्ण करणं बंधनकारक आहे। ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांनी रेशन कार्ड आणि आधार कार्डच्या मदतीने आयुष्मान ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःचं कार्ड तयार करून घ्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित टेकवारी 2.0चं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं। याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नागरिक केंद्रित प्रशासनाचा रोडमॅप मांडला। सामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून तंत्रज्ञानाचा उद्देश त्याचं जीवन सुलभ करणं हा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आधुनिक युगात ज्याला AI समजतं तोच खरा साक्षर असल्याचं नमूद करत त्यांनी पुढील 1000 दिवसात 80 ते 90% कामकाजाचं स्वरूप बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला। टेक्नॉलॉजीचं रेव्होल्यूशन हे थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही। ते अडॅप्ट करणं, त्याला सामोरं जाणं आणि टेक्नॉलॉजीचा वापर घोड्यासारखं करणं, त्याच्यावर मान ठोकून बसणं आणि आपल्या गतीला अधिक गती देणं, अशा पद्धतीनं जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो त्यावेळी ते तंत्रज्ञान हे आपल्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जातं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध महामार्ग प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीत पुणे सातारा, नागपूर अमरावती, नागपूर भंडारा यासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या 6 पदरीकरणावर चर्चा करण्यात आली आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणं हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ केला। त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर ac.census.gov.in स्वतः लॉग इन करून आपली प्राथमिक माहिती भरली। 1 मे ते 15 मे या कालावधीत होणाऱ्या स्वगणना आणि घरगणनेच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता आणि 4 ट्रक बस टर्मिनस विकसित करणं, तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्र उभारण्यासाठी हुडकोशी करार करण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी आरे वसाहतीची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 300 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत आरेमधील विविध प्राधिकरणांकडे असलेल्या सुमारे 65 एकर मोकळ्या जागेवर येत्या पावसाळ्यात झाडं लावण्याचं नियोजन करण्यात आलंय। आज महाराष्ट्र विशेष